जेव्ही म्हणजे प्लॉटचं जे जॉईंट व्हेंचर करत असताना जर समजा आम्ही ॲज अ डेव्हलपर म्हणून जर डेव्हलपला घेतला तर त्याच्यामध्ये जसं तुम्ही विचारता की प्लॉटची त्या रेटमध्ये कशी कॉस्ट वगैरे पडते, त्याच्यामध्ये काय होतं, रेशो जो डिवाइड होतो 70-30 असो, 60-40 किंवा 50-50 मध्ये असा रेशो डिवाइड होतो. किंवा डेव्हलपरला किती द्यायचंय, डेव्हलपर आम्ही 70% घेणार, 30% लँडओनरला देणार, किंवा आम्ही 60 घेणार, 40% लँडओनरला देणार, किंवा 50-50. याच्या पुढे जाऊनही जर जे प्राईम लोकेशनचे प्लॉट्स आहेत त्याच्यामध्ये असं पण होतं की 50-50 देऊन सुद्धा, म्हणजे 50% डेव्हलपर 50% लँडओनरला एरिया देऊन सुद्धा एक्स्ट्रा अमाऊंट द्यावी लागते. ते पर गुंठा, त्याला ऑन एक शब्द आहे आमच्या बिल्डर भाषेमध्ये, ते ऑन एक्स्ट्रा आपल्याला पर गुंठा 100 मीटरच्या पाठीमागे तो द्यावा लागतो. तो कॉस्ट पण जाते. प्लस आमचा जो 50% माल जातोय ना, लँड कॉस्ट जरी आम्हाला पे करायला नसेल लागेल तरी 50% आमचा एरिया जातो. त्याच्यामध्ये 50% जो रेशो ठरेल तो एरिया जातो आमचा. त्या एरियामध्ये सुद्धा जी कॉस्टिंग आम्हाला प्रॉफिट येणार असतं 50%च्या एरियाचं, ते एरियाचं प्रॉफिट मायनसच होऊन जातं ना. कन्स्ट्रक्शन कॉस्ट असते आम्हाला, प्लस ऑन असेल तर तो द्यायचा असतो, आणि बाकीच्या ऑदर कॉस्टिंग. त्यामुळे रेटमध्ये जे सेल रेट आहे त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. फरक फक्त डेव्हलपरला पडतो की डेव्हलपरला जो डेव्हलप करतो त्याला प्रॉफिट कमी राहतं. जर विकत घेऊन जर जमीन तुम्ही केली तर जास्त प्रॉफिट राहू शकतो.